कसबा बावडा इथल्या पॅव्हिलियन मैदानावर स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा अंतिम सामना आज झेंडा चौक विरुद्ध गोळीबार स्पोर्ट्स या संघांदरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना गोळीबार स्पोर्ट्सनं 8 षटकात 9 बाद 51 धावा केल्या. 51 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झेंडा चौक संघानं केवळ 4 षटकं आणि 5 चेंडूत 52 धावा करून सहज विजय मिळवून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. विजेत्या झेंडा चौक संघाला श्रीराम संस्थेचे चेअरमन संतोष पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, राधेय स्पोर्ट्सचे अध्यक्ष जयदीप जामदार यांच्या उपस्थितीत रोख 1,25,000 रुपये आणि फिरता चषक देण्यात आला. तर उपविजेत्या संघाला 1,00,000 रुपये आणि चषक देण्यात आला. उपांत्य फेरीतील पराभूत संघ शरद काशीद स्पोर्ट्स आणि दख्खन पन्हाळा या 2 संघांना प्रत्येकी 21,000 रुपये बक्षीस देण्यात आलं. मॅन ऑफ द मॅच झेंडा चौक संघाचा वासिक शेख, तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गोळीबार स्पोर्ट्सचा ओमी केणी हा ठरला. अंतिम सामन्यात पंच म्हणून विश्वनाथ लिगायत आणि रमेश सोलकर यांनी काम पाहिलं. यावेळी राजू चव्हाण, मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉक्टर राजेंद्र रायकर, संभाजी जाधव, श्रीकांत चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश लोंढे, सलीम शेख, शामराव करपे, संतोष गायकवाड, ज्योतिकांत पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेचं संयोजन राधेय स्पोर्ट्सनं केलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तानाजी लांडगे, संकेत लांडगे, संजय पवार, सार्थक लांडगे, संजय बोडेकर, शंतनू पाटील आदींनी परिश्रम घेतले.